5. दिलेल्या रेषेवर तिच्या बाहेरील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे. प्रश्न. रेषा AB ही 8 सेंटीमीटर लांबीची आहे. या रेषेच्या वरच्या बाजूला काही अंतरावर P बिंदू घ्या. या दिलेल्या P बिंदूतून रेषा AB वर लंब काढा. लंब टाकण्याची दुसरी पद्धत आहे. पहिल्या प्रथम AB रेषा ही 8 सेंटीमीटर लांबीची काढून घ्यायची आहे. या AB रेषेच्या वरच्या बाजूला अंदाजे एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूला P हे नाव द्यायचं आहे. पहिल्या प्रथम आपण रेषेवर M बिंदू घेतला होता. याच्यामध्ये ABच्या वरती P बिंदू घ्यायचा आहे. तो अंदाजेच घ्यायचा आहे. नंतर कंपासचे टोक P बिंदूवर ठेवून अंदाजे अंतर घ्यायचं आहे की ते AB रेषेला 2 ठिकाणी तो कंस छेदला पाहिजे. अशा पद्धतीने ते अंतर घेऊन तो कंस काढायचा आहे. हा कंस AB रेषेला जिथे छेदला तिथं X आणि Y हे 2 बिंदू त्यांना नावं द्यायचे आहे. X वर कंपास ठेवायचं. X Yच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि AB रेषेच्या खालच्या बाजूला तो कंस करायचा आहे. नंतर Y बिंदूवर कंपास ठेवून तेच अंतर ठेवून त्याला कंसाला छेदायचं आहे. अशा पद्धतीने तो छेदनबिंदू P मध्ये जोडायचा आहे. अशा रीतीने AB रेषेवर आपण P बिंदूतून लंब टाकलेला आहे.